नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर गिरीश पॉडकास्ट. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी कहाणी किंवा एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे माझ्या एका पेशंटची. एका विशीतली तरुणीची जी काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली होती. काही सिम्प्टम्स तिचे होते. तिचं असं म्हणणं होतं, की तिला फार चिडचिड होते, ॲसिडिटी होते, नीट भूक लागत नाही, हातपाय दुखतात, डिप्रेशन आल्यासारखं वाटतं. मी तिची हिस्ट्री घ्यायला सुरू केली. तिला विचारलं, "तुम्ही रात्री किती वाजता झोपता?" ती म्हणाली, "मी युजुअली रात्री नाईट जॉब करते, नाईट शिफ्ट्स करते. त्याच्यामुळे माझी झोप दिवसभरामध्ये मी पूर्ण करायचा प्रयत्न करते, पण ते होत नाहीत." मी त्यांना पुढे विचारलं, की "तुम्ही व्हेजिटेरियन आहात का नॉन व्हेजिटेरियन आहात?" ते मला म्हणाले, की "मी युजुअली आधी नॉन खात होते, फक्त अंडं खायचे कधी-कधी. पण आता काही बरेच दिवस झालं मी आता व्हेजिटेरियन आहे आणि मला व्हेजिटेरियनच आवडतंय." आणि बाकीची मी भरपूर डिटेलमध्ये हिस्ट्री घेतल्यानंतर मला असताना त्यांना सांगण्यात आलं, मी त्यांना असं म्हणालो, की "मला असं वाटतं, की तुम्हाला व्हिटॅमिन बी12 ची कमतरता असू शकते." त्यांना मी काही ब्लड टेस्ट सजेस्ट केल्या आणि ब्लड टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आढळली. त्याच्यावर मी योग्य ते उपचार त्यांना दिले आणि 1 महिन्यानंतर त्यांना फॉलोअपला मी बोलावलं. 1 महिन्यानंतर ती पेशंट जेव्हा मला भेटायला आली, तेव्हा त्या पेशंटमधला झालेला सकारात्मक बदल बघून मी खरंच खुश झालो. पेशंट म्हणाली, "माझी चिड खूप कमी झालेली आहे. डिप्रेशनवाली फीलिंग निघून गेली. ॲसिडिटी कमी झाली. माझे हातपाय दुखायचे जी सारखं होत होतं, ते कमी झालं. मला भूक लागायला लागली आणि मला एक उत्स्फूर्त वाटतं, प्रसन्न वाटतं." मित्रांनो, पेशंट बरं होण्याचा जे आनंद आहे, पेशंट बरं करण्याचा जो आनंद आहे, मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. आतापर्यंत तुमच्या ह्या लक्षात आलं असेल, की आजच्या या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे व्हिटॅमिन बी12. त्याची काय कारणं आहेत कमी होण्याची? कमतरता का होते? त्याची काय लक्षणे आहेत? आणि त्यावर आपण उपाय काय करू शकतो? मित्रांनो, व्हिडिओ पुढे नेत आपण हे बघूया, की व्हिटॅमिन बी12 ची काय-काय सिम्प्टम्स आहेत, काय-काय लक्षणे आहेत. आता मित्रांनो, मी हे 3 मेजर ते ग्रुप्समध्ये डिव्हाईड केलेले आहेत. ते पहिलं मेजर ग्रुप आहे लक्षणांचा, ते म्हणजे जनरल सिम्प्टम्स, जनरल कारणं आहेत. त्याला आपण मराठीत सामान्य लक्षणे असे म्हणतो. दुसरा ग्रुप आहे मानसिक कारणे. तिसरा आहे न्यूरोलॉजिकल कारणे म्हणजे मज्जातंतूशी संबंधित असलेले कारणे. तर पहिलं आपण बघूया जनरल सिम्प्टम्स म्हणजे सामान्य कारणे त्यात आहेत. सिम्प्टम्स तुमचे असू शकतात, थकवा असू शकतो, मळमळ, उलटी किंवा जुलाब होऊ शकतात, भूक कमी लागू शकते, वजन कमी होते आणि तोंड येतं. ओके. हे व्हिटॅमिन बी12 कमतरतेचे जनरल सिम्प्टम्स आहेत. आता आपण व्हिटॅमिन बी12च्या न्यूरोलॉजिकल सिम्प्टम्स बघूया. व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेचे न्यूरोलॉजिकल सिम्प्टम्स ते आहेत हाताला किंवा पायाला मुंग्या येणे, नजर कमजोर होणे, गोष्टी आठवायला वेळ लागणे किंवा विसरभोळापणे होणे. चौथं आहे नेहमीसारखं बोलणे किंवा चालणे याच्यात व्यत्यय येणे. पुढे जात आपण काही व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेचे सायकॉलॉजिकल सिम्प्टम्स म्हणजे मानसिक आपण लक्षणे बघूया. ते म्हणजे डिप्रेशन किंवा नैराश्य वाटणे, सारखी चिड होणे, स्वतःच्या वागण्यामध्ये आणि गोष्टी समजण्याच्या अनुभवात बदल होणे. मित्रांनो, आपल्या मराठी समाजामध्ये आपण जोपर्यंत प्रॉपरली आजारी पडत नाही ना, तोपर्यंत आपण दवाखान्याची पायरी चढत नाही. बऱ्याचदा हे जे व्हिटॅमिन बी12 मी सिम्प्टम्स सांगितले, बऱ्याच जणांना कधी ना कधीतरी अनुभवायला मिळाले असतील आणि बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे जायसाठी टाळाटाळ करतो. आपण ते त्रास अंगावरच काढायचा प्रयत्न करतो. आणि हा जर आपण त्रास बरेच दिवस अंगावर काढला, व्हिटॅमिन बी12 ची कमतरता बरेच महिने किंवा वर्ष होत राहिली, तर त्याचे काही खरंच खूप घातक किंवा भयानक परिणाम होऊ शकतात. ते परिणाम मी तुम्हाला समजून सांगतो. पहिला परिणाम म्हणजे कमी वयामध्ये हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाची त्रास होऊ शकतो. डायबिटीज आणि हृदयरोग किंवा हृदयाचा झटका येण्याची शक्यता खूप दाट होते. लक्षात घ्या, हा पहिला परिणाम आहे, जो व्हिटॅमिन बी12 ची कमतरता बरेच दिवस कमी राहिल्यामुळे होऊ शकतो. दुसरा परिणाम म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजेच मज्जासंस्थेचा गंभीर विकार होऊ शकतो. तिसरा परिणाम म्हणजे पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता खूप दाट होते. चौथा परिणाम स्पायनल कॉर्ड डिजनरेशन म्हणजेच पाठीच्या कण्याचं पतन होते. 5वा परिणाम सारखी लघवी किंवा संडास तटणे यालाच आपण बॉवेल इन्कंटिनन्स किंवा युरिनरी इन्कंटिनन्स असे म्हणतो.
6वा परिणाम इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच सेक्शुअल हेल्थमध्ये अडचणी निर्माण होणे. 7वा परिणाम मगाशी मी सांगितलं डिप्रेशन किंवा नैराश्य येणे किंवा असलेल्या डिप्रेशनमध्ये वाढ होणे. 8वा परिणाम तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण वेळ लागू शकतं किंवा सारखी भास होण्याची पण शक्यता खूप पटीने वाढते. 9वा परिणाम मेमरी लॉस म्हणजेच स्मृतिभ्रंश किंवा स्मरणशक्ती कमी होते. विसरभोळेपणा मगाशी मी सांगितलं वाढतो. हे जे परिणाम आहेत ते मी फारच घातक आहेत. आता तुमच्या आत्तापर्यंत लक्षात आलं असेल, की व्हिटॅमिन बी12ची कमतरतेने काय-काय लक्षणे आहेत आणि त्याच्यामुळे जर आपण बरेच दिवस हे इग्नोर केलं, तर त्याच्यामुळे काय-काय घातक परिणाम होऊ शकतात. आता आपण हे बघूया, की व्हिटॅमिन बी12ची कमतरता का होते? पहिलं कारण म्हणजे व्हेजिटेरियन किंवा व्हीगन डायट. मित्रांनो, मी असं बऱ्याच केसेसमध्ये बघितलेलं आहे. माझा अनुभवही सांगतो. काही लिटरेचर पण याला सपोर्ट करतात, की जे लोकं स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन आहेत किंवा व्हीगन आहेत, जे अंड खात नाही, चिकन खात नाही किंवा काही दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध सुद्धा घेत नाहीत, अशा लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता फार प्रकर्षाने होते. आता तुम्ही म्हणाल, की "अरे, व्हेजिटेरियन सोर्समध्ये पण व्हिटॅमिन बी12 आहे आणि असं आहे आणि तसं आहे." पण मित्रांनो, जर व्हेजिटेरियन सोर्समध्ये व्हिटॅमिन बी12 असतं पूर्णपणे, तर त्यांचं रिकमेंडेड डायटरी अलाउअन्स किंवा रिकमेंडेड डायटरी रिक्वायरमेंट हे त्या व्हेजिटेरियन डायटमधनं सॅटिस्फाय होत नाही आणि म्हणून बऱ्याचदा व्हेजिटेरियन लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता होते. आता पण पहिलं कारण तुमच्या लक्षात आलंय, की का होतंय व्हिटॅमिन बी12ची कमतरता? दुसरं कारण बघूया. काही गोळ्या औषधांमुळे सुद्धा व्हिटॅमिन बी12ची कमतरता होते. मित्रांनो, काही गोळ्या औषधे तुमचं व्हिटॅमिन बी12चं तुमच्या इंटेस्टाइन्समधनं ॲब्झॉर्प्शन थांबवतं किंवा अडवतं. काही गोळ्यांचं उदाहरण सांगायला गेलं तर डायबिटीजसाठी आपण मेटफॉर्मिन घेतो. मेटफॉर्मिन मुळे व्हिटॅमिन बी12चं ॲब्झॉर्प्शन हे बऱ्याचदा अडचणीत येतं. व्हिटॅमिन बी12 नीट ॲब्झॉर्ब होत नाही आणि त्यामुळे व्हिटॅमिन बी12ची शरीरामध्ये कमतरता होते. दुसरे काही अशी औषधं आहेत, जे आपण फार कॉमनली घेतो, ज्याला आपण ॲसिडिटीच्या गोळ्या किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर्स म्हणतो. या अशा काही प्रोटॉन पंप इनिबिटर्समुळे सुद्धा व्हिटॅमिन बी12ची कमतरता होऊ शकते. आणि काही ओरल बर्थ कंट्रोल पिल्स सुद्धा काही लेडीज घेतात. प्रेग्नन्सी पुढे ढकलण्यासाठी किंवा प्रेग्नन्सी होऊ नये म्हणून ह्या ओरल बर्थ कंट्रोल पिल्समुळे सुद्धा व्हिटॅमिन बी12ची कमतरता होऊ शकते. तर आत्तापर्यंत तुम्ही लक्षात घ्या, की ज्या स्त्रिया ओरल बर्थ कंट्रोल पिल्स घेतात किंवा जे लोकांना सारखं ॲसिडिटीच्या गोळ्या चालू किंवा घेण्याची वेळ येते किंवा ज्यांना डायबिटीजचं मेटफॉर्मिन चालू आहे, ह्या लोकांनी वारंवार ॲट लीस्ट 6-6 महिन्याला तरी व्हिटॅमिन बी12ची टेस्ट केली पाहिजे. तिसरं आता आपण बघूया कारण, की का होतं? तिसरं कारण फार सोपं आहे. दारूमुळे व्हिटॅमिन बी12ची कमतरता होते. आता याच्यात मला जास्त एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये, तुमच्या लक्षात आलंच असेल. तर प्लीज ह्याला आपण अव्हॉइड करूया. चौथं कारण म्हणजे वयोमानामुळे व्हिटॅमिन बी12ची कमतरता होते. असं काही आढळून आलेलं आहे, की 75 वर्षावरील लोकांना ज्यांचं 75 उलटलेले आहे, त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्याच व्हिटॅमिन बी12चं अब्झॉर्प्शन कमी होऊन त्याची कमतरता होते. तर वयोमान एक कारण आहे. 5वं कारण म्हणजे शोगरन्स डिसीज, सिलियाक डिसीज, क्रॉन्स डिसीज हे जे काही आजार आहेत, ह्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता बाय डिफॉल्ट होते. कारण हे आजार तुमच्या इंटेस्टाइनशी निगडीत आहेत. आपण आता पुढे बघूया मित्रांनो, की हे आपण व्हिटॅमिन बी12ची कमतरता का झाली समजून घेतलंय. त्याच्यावर आपण आता काय केलं पाहिजे, त्याच्यावर उपाय काय आहे, हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. पहिलं म्हणजे तुमचा आहार सुधारला पाहिजे. मित्रांनो, तुमच्या खाण्यामध्ये दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ ज्याला आपण पनीर, दही, चीज, चीज जास्ती नाही, पण कधीतरी तरी ठीक आहे. कारण ते हाय कॅलरी डायट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. दूध, अंडी, चिकन हे तुम्ही खाण्यामध्ये तुमच्या रेग्युलरली आलं पाहिजे आणि हे घरगुती, हॉटेलमधलं नाही. लेट मी क्लिअर. तर तुमचा आहार सुधारला पाहिजे. आता ज्या लोकांना जे व्हेजिटेरियन आहेत आणि काही रिलिजियस कारणामुळे आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना मी सजेस्ट करेल, की तुम्ही व्हेजिटेरियन सोर्समधनं तरी जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करा आणि टाईम टू टाईम तुमचं बी12 चेक करत राहा. पुढचं उपाय आहे व्हिटॅमिन बी12चे सप्लिमेंट्स तुमच्या डॉक्टरांच्याच सल्ल्याने घ्यायचं. काही लोकं मी असे बघितलेत माझे काही पेशंट्स,
जे डायरेक्टली मेडिकलमध्ये जाऊन डायरेक्ट गोळ्या घेतात. कसं असतं, की तुमच्या व्हिटॅमिन B12चे लेव्हल्स किती कमी आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला इंजेक्टेबल द्यायचं का तुम्हाला टॅबलेट्स द्यायचे का कॉम्बिनेशन काही मेडिसिन द्यायचे. त्याच्याबरोबर डॉक्टरांना तुम्हाला लाईफस्टाईल चेंजेस सजेस्ट करताना काय केलं पाहिजे, ह्याच्यावर पण फोकस करता येतो. तर मित्रांनो, प्लीज तुमच्या डॉक्टरांना भेटा. आता काय झालंय समाजामध्ये डॉक्टरांची इमेज काही ठराविक इन्सिडेन्सेसमुळे खराब झालेली आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला ह्या गोष्टीची हमी देतो, की मेजॉरिटी ऑफ द डॉक्टर्स समाजामध्ये खरंच खूप चांगले आहेत आणि खूप आपलं चांगलं कार्य करायचा प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, प्लीज तुमच्या डॉक्टरांना वेळोवेळी सल्ला घेऊन व्हिटॅमिन B12चे सप्लिमेंट्स किंवा औषधं त्यांच्याकडनं घेऊ शकता. तिसरं म्हणजे दारूपासून वेळ लांब राहिलं पाहिजे. मी सांगितला उपाय मगाशीच तिसरं दारूपासून दूर राहा. चौथा उपाय आहे, ज्या आजारांमुळे किंवा गोळ्या औषधांमुळे व्हिटॅमिन B12ची कमतरता होते. मगाशी मी सांगितलं ज्या लोकांना डायबिटीज चालू आहे, ज्या स्त्रिया बर्थ कंट्रोल पिल्सवर आहेत किंवा काही ज्या लोकांना सारख्या ॲसिडिटीच्या गोळ्या खायची सवय आहे, त्यांनी वारंवार आपलं B12 चेक करत राहणे आणि ज्यांना जर काही आजारपण आहे, जसं मी सांगितलं क्रॉन्स डिसीज, सिलियाक डिसीज, शोगरन्स डिसीज, शोगरन सिंड्रोम हे जे आहेत, ह्या लोकांनी वारंवार आपलं B12 चेक करत राहणे. मित्रांनो, डॉक्टर म्हणून मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा सल्ला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमचं वय वर्ष 25 उलटलं, 25 क्रॉस झालं, तर तुम्ही वर्षातनं एकदा व्हिटॅमिन B12 कंपल्सरी चेक करावं, ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. 25 ते 50 पर्यंत तरी वर्षातनं एकदा. जशी 50शी ओलांडली तशी ॲट लीस्ट 6 महिन्यातनं तरी तुमचं B12 तुम्ही वारंवार चेक करत राहायचं. एव्हरी 6 मंथ्सली. ओके. आणि जशी तुमची 75वी ओलांडली, तर एव्हरी 3 मंथ्स प्रत्येक 3 महिन्यातनं तुम्ही तुमचं B12 तपासलं पाहिजे. ह्याच व्हिटॅमिन B12ची कमतरता होऊ नये म्हणून बेसिक काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेल. त्या बेसिक गोष्टीमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ती म्हणजे रात्री 10 म्हणजे 10ला झोपणे. सोशल मीडिया रात्री घेऊन बसू नये. मोबाईल रात्री लांब ठेवावा. तुमचं 10 वाजता तुम्ही झोपी जावं. दुसरं म्हणजे व्यायाम करणे. आठवड्यातून 4 ते 5 दिवस तुम्ही व्यायाम करणे. व्यायामामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणे प्लस कार्डिओ म्हणजे पळणे, जॉगिंग करणे, स्किपिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी आणि घरगुती आहार घेणे. बाहेरचा जेवण जेवढं तुम्ही अव्हॉइड कराल तेवढं चांगलं. मित्रांनो, सध्या बऱ्याच गोष्टींची साथ चालू आहे. तुम्ही बघताय, की बाहेरच्या खाण्यापिण्यामुळं लोकं किती आजारी पडत आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून पोहोचवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा.